महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटनेते तथा मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनेते सुनील तटकरे यांचे समर्थक यांच्यात मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे। या हाणामारीत गोगावले समर्थकांकडून तटकरे समर्थक सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जाबरे मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाला। या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग झाल्याचा आरोपही परस्पर विरोधी गट एकमेकांवर करत आहेत। एकूणच काय, महाडमध्ये झालेल्या या राजकीय राड्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले। महाड शहरच्या सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान आहे आणि विनंती आहे की जो आता माझ्यावरती भ्याड हल्ला झाला म्हणजे आपण सर्वांनी कुणी काही काळजी करू नका। मी सुरक्षित आहे आणि मी व्यवस्थित आहे। हा भ्याड हल्ला ज्यांनी केलेला आहे त्याच्या जे काही रिव्हॉल्वर आहे ते आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे जमा केलेले आहेत। त्या गाडीमध्ये अजूनही हॉकी स्टिक, बेस्टिक आणि स्टंप अशा पद्धतीचे साहित्य त्या गाडीमध्ये आहे आणि अचानकपणे मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना माझ्यावरती त्यांनी रिव्हॉल्वर या ठिकाणी उभारले आणि जर का ती गोळी फायर झाली असती तर ती मला किंवा माझ्या कार्यकर्त्याला, तेवढ्यात माझ्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ती रिव्हॉल्वर त्यांच्याकडून हिसकून घेतली आणि ती रिव्हॉल्वर आम्ही पोलिसांच्या ताब्यात जमा करून दिली। पोलिसांकडे आता मी पोलीस स्टेशनला चाललेलो आहे। माझे ऑलरेडी 4 भाऊ त्या ठिकाणी गेलेले आहेत, माझे मित्र काही त्या ठिकाणी गेले, ज्यांनी हे सगळं दृश्य बघितलं। मी फक्त जात होतो आणि मला वाटतं ही कदाचित मुंबई किंवा कोलकाता किंवा आंध्र प्रदेश इथून आलेली काही पोरं असू शकतात। त्यांचे आधार कार्ड, आयडीज आणि त्यांचा पत्ता जर का आपण सगळं शोधला असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील असं मला थोडंसं वाटतं त्यांच्या भाषेवरनं। आणि हा हल्ला हे करायचं मूळ कारस्थान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू शकतो, परंतु माझी सर्वांना विनंती आहे की अशा हल्ल्यांना विकास गोगावले घाबरत नाही आहे। मी भरत शेठची औलाद आहे, मी आदरणीय शिंदे साहेबांचा पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे आणि त्यांच्या विचारधारेवरती चालणारा मी कार्यकर्ता आहे। म्हणून असे 10 हल्ले जरी विकास गोगावलेवर झाले, कारण की मी न्यायासाठी लढतोय। जी 25 वर्षाची सत्ता यांची आज आम्ही पलटी करतोय, हे माझी जनता जनार्दन आज एक विश्वासाने विकास गोगावले, भरतशेठ गोगावलेकडे पाहत आहेत आणि नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्याकडे पाहत आहेत। या शहराच्या विकासासाठी आम्ही लढतोय आणि ते त्यांच्या कुठंतरी मनामध्ये आज खुपसतंय आणि म्हणून हा हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला। कारण की हा हल्ला झाल्यानंतर विकास गोगावले अजून कसा बदनाम होईल ह्याच्याकरता त्यांनी तो रिप्ले या ठिकाणी केला असेल। 100% पूर्वनियोजित आहे, कारण काली महाड शहरामध्ये आम्हाला थोडासा अनुभव आलाच की काली या गाड्या रात्री महाड शहरामध्ये उशिरा माझा पाठलाग करत होते आणि आजही त्याच गाड्या महाड शहरामध्ये आहेत आणि ह्या कुणासोबत फिरत आहेत हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे। आणि ठीक आहे, बघणारे ईश्वर आहे आणि साक्षीदार तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहात, पोलीस यंत्रणा आहे आणि म्हणून तर जी रिव्हॉल्वर होती ती पण जर्मन मेड रिव्हॉल्वर असावी असं मला वाटतंय आणि ओरिजिनल रिव्हॉल्वर आता पण एक रिव्हॉल्वर त्यांच्या गाडीमध्ये सापडलेली आहे। ह्या रिव्हॉल्वर आल्या कुठनं? इलेक्शन चालू आहे, इलेक्शनमध्ये रिव्हॉल्वर कशाला पाहिजेत? आता विकास गोगावलेकडे पण रिव्हॉल्वरचं लायसन आहे, परंतु आम्ही रिव्हॉल्वर वापरतो का? आम्ही पण आमच्या रिव्हॉल्वर पोलिसांकडे देऊन ठेवल्यात, कारण आम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला जनतेच्या समोर जातो त्यावेळेला अशा पद्धतीची दहशत पसरवायचं काही कारणच येत नाही। ती रिव्हॉल्वर आपल्या सुरक्षेसाठी असते, कुणाला तरी दाखवून दम दाखवायचा आणि जर कधी उद्या फायर झाली असेल तर त्याला सर्वस्व जबाबदार सुनील तटकरे असतील। विकास शेठ, तुमचं या बाबतीत एकनाथ शिंदे किंवा वरिष्ठ नेत्यांजवळ काय बोलणं झालंय? नाही, आदरणीय शिंदे साहेब कुठंतरी मंत्री महोदयांशी कदाचित बोलणं झालं असेल। माझे फोन दुसरीकडे होते आणि आता मी साहेबांना या ठिकाणी याची कल्पना देतो। ओके, पोलिसांनी काय निष्काळजीपणा केल्याचं असं वाटतंय का? नाही, पोलिसांनी निष्काळजीपणा केला नाही। माझाही अंगरक्षक या ठिकाणी पुढे आला समोर लगेच आणि त्यांनी पण मला या ठिकाणी वाचवायचा प्रयत्न केला, त्याचाही देखील मी धन्यवाद करतो। पोलीस यंत्रणेचे देखील धन्यवाद करतो, त्यांनी योग्य त्या रीतीने या ठिकाणी पाऊल उचला, एवढीच माझी त्यांना विनंती आहे। आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे। आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत, त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही, पण आजचा
लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भोळी पडू नका. या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे. आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही जिंकू, पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप, त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो महाड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.